श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो, स्वामी स्पर्श चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आजच्या काळात आपल्यातील प्रत्येकाच्या घरात आणि मनात घर करून बसला आहे. तो म्हणजे अतिचिंता आणि असुरक्षिततेची भावना. आज आपल्याला सगळं काही हवं असतं, पण ते मिळवण्याच्या नादात आपण आपलं मानसिक आरोग्य आणि सुख गमावून बसतो. स्वामींच्या काळातील एक अशीच सत्य घटना आज आपल्याला मार्ग दाखवणार आहे. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दरबारात एक मध्यमवयीन गृहस्थ आले. ते दिसायला श्रीमंत होते, समाजात त्यांना मान सन्मान होता, पण त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारची भीती आणि अस्वस्थता होती. त्यांनी स्वामींना वंदन केलं आणि आपली व्यथा मांडली. ते म्हणाले, स्वामी, माझ्याकडे सगळं काही आहे, पण मला रात्री शांत झोप लागत नाही. उद्या काय होईल याची मला सारखी चिंता सतावते. माझं काम नीट चालेल का? माझ्या कुटुंबाचं काय होईल? लोकांनी मला नाव ठेवली तर? या विचारांनी मी आतून पोखरला गेलो आहे. मला यातून बाहेर काढा. स्वामींनी त्यांच्याकडे रोखून पाहिले. स्वामींच्या त्या भेदन करणाऱ्या नजरेने जणू त्या माणसाच्या मनातील सर्व कचरा साफ केला. स्वामी अचानक हसले आणि त्यांनी बाजूला पडलेला एक सुकलेला लाकडाचा तुकडा उचलला. स्वामींनी तो तुकडा त्या माणसाच्या हातात दिला आणि सांगितलं, हा तुकडा घट्ट धरून ठेव आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत सोडू नकोस. त्या माणसाने तो तुकडा धरला. सुरुवातीला काही वाटलं नाही, पण अर्ध्या तासानंतर त्याचा हात दुखू लागला. 1 तासानंतर त्याचा हात थरथरू लागला. शेवटी तो माणूस म्हणाला, स्वामी, आता सहन होत नाहीये, हात खूप दुखतोय. स्वामी शांतपणे म्हणाले, मग सोडून दे ना. जसा त्याने तो लाकडाचा तुकडा खाली टाकला तसा त्याला सुटकेचा निश्वास वाटला. स्वामी त्याला जवळ घेत म्हणाले, अरे वेड्या, तुझ्या चिंतेचंही असंच आहे. ती चिंता तूच घट्ट धरून ठेवली आहेस, म्हणून तुला त्रास होतोय. जर तुला सुख हवं असेल तर ती चिंता माझ्या चरणी सोडून का देत नाहीस? तू जेव्हा म्हणतोस की हे माझं कुटुंब, ही माझी संपत्ती, हे माझं नाव, तेव्हा तुला ती जपण्याची भीती वाटते. पण जेव्हा तू म्हणशील की हे सगळं स्वामींचं आहे, तेव्हा तुला कशाचीच भीती उरणार नाही. ही घटना आजच्या आपल्या जीवनासाठी किती मोठा धडा आहे बघा. आपण नोकरीची काळजी करतो, व्यवसायाची काळजी करतो, पण आपण हे विसरतो की आपल्याला इथपर्यंत ज्याने आणलं आहे तो पुढेही नेणार आहे. आपण भविष्यातील अशा संकटांची चिंता करत बसतो जी कदाचित कधी येणारच नाहीत. स्वामींनी शिकवलं की आजचा दिवस माझा आहे, कारण स्वामी माझ्यासोबत आहेत. जेव्हा आपण आपली काळजी स्वामींच्या झोळीत टाकतो तेव्हा आपलं मन हलकं होतं आणि आपल्याला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी सुचते. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की ओझं खूप वाढलंय, तेव्हा समजा की तुम्ही चिंतेचं ते लाकूड उगाच घट्ट धरून बसला आहात. ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वामींना सांगा, महाराज, मी माझे प्रयत्न प्रामाणिकपणे करेन, पण त्याचा निकाल आता तुमच्या हातात आहे. ज्या क्षणी तुम्ही हा शरणागत भाव स्वीकारता त्याच क्षणी तुमच्या आयुष्यात चमत्कारांना सुरुवात होते. स्वामींचा तो अभय देणारा हात तुमच्या पाठीवर आहे, हे कधीच विसरू नका. भाविकांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुम्हालाही कधी असा अनुभव आला आहे का की स्वामींवर भार टाकल्यावर तुमचं काम सोपं झालं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. स्वामी स्पर्श चॅनलच्या माध्यमातून आपण एकमेकांना हीच ताकद द्यायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींच्या या विचारांना घराघरात पोहोचवण्यासाठी शेअर करा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.